कुठेही घेऊन जा, नाहीतर विमानात बसवून ट्रॅव्हल करा. आपलं तोंड वाकडं ते वाकडंच. आता काय झालं ना ते पुढे व्हिडिओमध्ये सांगते. त्या अगोदर ना आज सकाळी लवकर उठलो होतो, कारण आज बँगलोरला जाण्यासाठी निघायचं होतं. सगळ्याच गोष्टी, कपडे, चार्जर, मेडिसिन्स आठवून बॅगमध्ये भरल्या. लवकर रेडी झालो आणि ही बॅग येताना एवढी छान पॅक केली होती ना, आणि जाताना दोघांनी मिळून बंद करत होतो तरी होत नव्हती. मला थोडंसं सामान सुद्धा घ्यायचं होतं. म्हटलं मग आता चेकआउट करूनच बाहेर पडू, म्हणजे आपली कामं आवरून तसंच एअरपोर्टला जाता येईल. उगाच हॉटेलवर परत येण्याचा वेळ वाया जाणार नाही. मस्तपैकी नाश्ता केला, ज्यूस पिला आणि दीपक ऑलमोस्ट पेमेंट वगैरे करेपर्यंत ना आमचं इकडे नाटकं सुरू होते. एवढं प्रेम होतं जात होतं आईवर, आणि बापरे, बाबाला बघून ते 2 मिनिटात शिफ्ट पण होतं आमचं. त्यानंतर काल जे ब्लड टेस्ट केलेत ना, त्याचं एक टेन्शन होतं की रिपोर्ट्स आलेत की नाही. मग फोन करून विचारलं तर ते बोलले आलेत. मग रिपोर्ट्स कलेक्ट केले, ते रिपोर्ट्स घेऊन हॉस्पिटलला गेलो. मग डॉक्टरांकडनं व्यवस्थित चेक करून घेतलं की रिपोर्ट्स व्यवस्थित आलेत की नाही. आणि मला मुंबई एअरपोर्ट बघण्याची खूप जास्त इच्छा होती, त्यामुळे लवकरच जरा एअरपोर्टला जाऊन पोहोचलो. आणि मी असं ऐकलंय ना, मुंबई एअरपोर्टला आल्यानंतर एक सेलिब्रिटी तर दिसते, आणि ते खरंच झालं. समोरून दिया मिर्झा चालत येताना दिसली, आणि लिटरली मला हे आठवेपर्यंत की तिचं नाव काय आहे तोपर्यंत ती पुढे गेली होती. आणि तिला बघून लिटरली मी हे विसरूनच गेले की मी ब्लॉगर आहे आणि मला शूट करायचंय. पण खूपच छान वाटलं त्यांना बघून. खूपच थकल्यासारखं वाटत होतं. मग मस्तपैकी एक हॉट कॉफी घेतली, आणि एवढं मायग्रेन पेन होत होतं ना की तेव्हा टॅबलेट शिवाय आता ऑप्शनच नव्हता. आणि महाग का असे ना, तिथे मेडिकल होतं, हे माझ्यासाठी त्यावेळेला जास्त इम्पॉर्टंट होतं. मग टॅबलेट घेतली आणि डायरेक्टली मी झोपीच गेले. म्हणजे लिटरली दीपक तर एवढे हसत होते ना की अरे बस स्टॉप असल्यासारखं तू झोपते, पण ऑप्शन नव्हता. मला खूपच पेन होत होतं. मग नंतर फ्लाईटचाही टाइम झाला होता आणि माझी 1 तास छान झोप पण झाली, त्यामुळे थोडं का असे ना मला बरं वाटत होतं. आणि एअरप्लेन सोबतचा एक चांगला फोटो काढण्याचा योग कधी येईल ना ते मला काही माहित नाही, कारण यावेळेला सुद्धा ते पॉसिबल झालं नाही. आणि स्पाइस जेट सोबतचा ना हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स, कारण आतापर्यंतचे दोन्ही जे होते ते इंडिगो होते. आणि या वेळेला एवढा पंगा झालाय ना मोठा की विचारूच नका. या दोघांना वेगळीकडे सीट आणि मी एकटी सेपरेट. म्हणजे काय बोर झालं असेल ना मला त्या 1-1.5 तासात की विचारूच नाही शकत. म्हणजे ना नेटवर्क ना काही, म्हणजे काय करायचं होतं तिकडे असं प्रिव्हियस काहीच प्लॅनिंग नव्हतं. आणि लँड केलं आणि दीपकची मॅच सुरू झाली, आणि फायनली वी आर ॲट द बँगलोर एअरपोर्ट. बँगलोरच्या थंड हवेत येऊन खरंच खूप मस्त वाटत होतं. आणि आज ओला उबेरला एवढं वेटिंग होतं ना की खूप वेळानंतर आम्हाला कॅब मिळाली आणि आम्ही घरी येऊन पोहोचलो. तर 2-3 दिवसापासून बाहेरचा खाऊन कंटाळा आला होता, म्हणून मग मस्तपैकी खिचडी भात लावला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.